अर्बीला भरवा. भेळ अर्बीला भरवा. आवाज होता फक्त कांदा होतो. आवली का भरवा. काकी बरं मला सांगा ना, तुम्ही हे किती वर्ष झालं सुरू केलंय? हे किती वर्ष झालं सुरू केलंय? 8 वर्ष झाली. आणि तुम्ही दोघं मिळून करता ना? तरी किती वाजता सुरू करता? संध्याकाळी 4 वाजता. 4 वाजता. आणि तुमच्याकडे आता ह्याच्यामध्ये फूड आयटम कोणते कोणते आहेत? पाणीपुरी आहे, शेवपुरी, दहीपुरी, रगडापुरी, भेळ, दाबेली, रगडा चाट. आणि संध्याकाळी टायमिंग किती असतं? कितीपासून ते कितीपर्यंत 4ला असतं? येतो, 4:15 पर्यंत तयार होतं. अच्छा. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत? 9 फिक्स टायमिंग आहे त्याचं. हां. कधी थोडं 15-20 मिनिटं आधी पण संपतं, अच्छा. कधी 15-20 मिनिटं लेट पण होतं. अच्छा. मग हे पहिल्यापासूनच हाच व्यवसाय करायची अशी आवड होती तुम्हाला? नाही, हे माझे पप्पा पण करायचे. 1998ला हेल्थची गाडी होती वरती कीर्तिमान हॉटेलच्या समोर. बरं. मग आता मी 7 वर्ष झाली मी चालू केली. 8 वर्ष झाली. होय काय? हो. अच्छा. मग आत्ताच्या मुलांना जी शिकलेली वगैरे आहेत पण नोकरी नाही, मग अशा मुलांना तुम्ही काय सल्ला देणार? धंदा करा, धंदा चांगला आहे, धंद्यात पैसा आहे, पण बरं. मेहनत पण तेवढी आहे. अच्छा. तर आम्ही खरं तर इथं नेहमी येतो. जसं तुम्ही बघितलं, हे महालक्ष्मी भेळपुरी दाबेली सेंटर आहे. आणि हे दोघेही पती पत्नी हा व्यवसाय करतात. गेली 8 वर्ष करत होते. जसं की त्यांनी सांगितलं की ह्याच्या अगोदर त्यांचे वडील पण करत होते. आणि तुम्ही बघाल की ते ग्राहक पण भरपूर येतात आणि खूप गर्दी असते यांच्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडे ना बसायची अशी व्यवस्था आहे. बघा, हे बघा, व्यवस्थित छानपैकी तुम्हाला इथे बसून जे काही भेळ आहे म्हणा, शेवपुरी आहे, त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतो. आणि म्हणजे खरंच खूप चांगलं आहे. आणि टेस्ट पण खूप चांगली आहे याची. कारण आम्ही आमच्या छोटीला घेऊन नेहमी इथं येतो, तर भेळपुरी नेहमी ट्राय करतो. त्याच्यानंतर शेवपुरी, हे 2 आमच्या ठरलेल्या गोष्टी असतात. हे बघा, ह्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की कशा प्रकारे म्हणजे ह्यांची टेस्ट असेल. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आज मंगळवार आहे, आठवडा बाजाराचा वार आहे. आणि तरी बघा कशी हळूहळू लोक जमत आहेत. आणि शेवटी प्रश्न असतो चवीचा. आणि त्याच्यामुळेच लोक महालक्ष्मी भेळपुरी दाबेली सेंटर इथे, दाबेली पण इथे मिळते. प्रत्येक भेळपुरी, शेवपुरी जेवढे स्नॅक्स आहेत ते सगळे आपल्याला इथे अवेलेबल होतात. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अर्थातच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि चला पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मध्ये पाहायला यांच्याकडे मिळते स्वच्छता किती आहे ती बघा. कारण आम्ही, मला वाटतं बऱ्यापैकी वरती भाजीचा बाजार झाला की त्याच्यानंतरचा शेवटचा स्टॉप आमचा इथे असतो. हे बघा, म्हणजे आपण बऱ्याचदा भेळपुरीबद्दल वगैरे अफवा ऐकतो, चुकीचं गैरसमज ऐकतो. कदाचित ते खरे पण असू शकतात, नाही असं नाही आहे. पण स्वच्छता ह्यांच्या स्टॉलवरती खूप चांगल्या प्रकारे असते. आणि दोघंही इतक्या चांगल्या प्रकारे ग्राहकांना साथ देतात. मग लहान मुलं वगैरे जरी बरोबर आली असली तरीसुद्धा तुम्ही बघाल ना की दोघं हे अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवून, म्हणजे सगळे हायजीन पाळून हे ते करत असतात. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी आवर्जून महालक्ष्मी भेळपुरी दाबेली सेंटर आहे तिथे तुम्ही भेट द्या. व्हिडिओ आजचा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.